त्यांच्या काही सूचना असल्याशिवाय तो कर्मचारी कशाला उभे आणि रात्री 2 वाजता 12 वाजता एवढी लोकांची सेवा करण्याची स्थिती आपल्या बँकेमध्ये दुसऱ्यांदा दिसते. याचा अर्थ काय समजायचं कारखान्याच्या मतदार याद्या देखील तिथं सापडल्या. त्याची खरेदी काय पडणार नाही. साहेब, एकंदरीत आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताची पॉलिसी काय दिसते आपल्याला त्याच्यामध्ये अमेरिकेसंदर्भात जी चालू आहे त्या अमेरिकेचे आपले संबंध चांगले आहेत, त्याच्यातले काही वाईट नाही. काही गोष्टी असतात त्याच्यामध्ये धरणं त्यांची काही आपल्याला पटत नाहीत, पण जे पटतात ते घेऊन पुढे जायचं. अमेरिका जगातली महाशक्ती आहे, हे दुर्लक्ष करून चालत नाही. साहेब, अहमदाबादला जो काही विमान दुर्घटना झाली त्याच्यानंतर त्याच्यानंतरही 2-3 अपघात होता वाचली आहे एअर इंडियाचे. त्याच्यानंतर वेगवेगळे तर्क लढवले जात आहेत त्याच्यावर की सायबर हल्ला झाला किंवा वेगवेगळे हे झालं. कशा प्रकारे बघता एवढ्या मोठी खरं तर एअर इंडिया सारखी चिंता करण्यासाठी स्थिती आहे, पण सायबर हल्ला झाला असेल असं मला वाटत नाही. अर्थात मला काही ऑथेंटिक माहिती नाही, पण एअर इंडिया आणि एकंदर जे आपली यंत्रणा आहे त्याची थोडीफार माहिती मला जी आहे ती माहिती लक्षात घेतली तर जी खबरदारी घ्यायला पाहिजे मेकॅनिकल साईडची ती एअर इंडिया नेहमी घेत असते. त्यांच्याकडे त्याची टीम आहे. पण दुर्दैवानं हा अपघात आहे, त्याची आता इन्क्वायरी होते, काय असेल ते त्यातनं बाहेर निघेल. साहेब, मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांच्या अध्यक्षतेखाली कर्नाटक आणि महाराष्ट्र सीमाप्रश्नी समिती स्थापन झालेली आहे. यामध्ये तुमचा देखील समावेश करण्यात आला. चांगली गोष्ट नाही का, हा माझा समावेश केला का मला माहीत नाही, पण नेहमीच हा प्रश्न ज्यावेळी येतो त्यावेळी मी त्याच्यात असतो. आणि माझी महाराष्ट्राची भूमिका मांडायला राज्य सरकारला पक्षाची भूमिका न घेता सहकार्य करण्याची माझी नीती आहे. तर शरद पवार यांनी एक महत्त्वाचं विधान केलेलं आहे. राज्यात हिंदी भाषेची सक्ती असू नये, हिंदीबाबत पालकांनी निर्णय घ्यावा असं आवाहन सुद्धा पवारांनी केलेलं आहे. सोबतच पीडीसीसी बँक रात्री उघडण्यावरून सुद्धा पवारांनी निशाणा साधलेला आहे.